जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। कोपरे, मांडवे आणि मुथाळणे या गावामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरता भटकंती करावी लागते। मांडवे आणि मुथाळणे या दोन गावांकरता पिण्याच्या पाण्याचा हक्काचा स्रोत असणाऱ्या शिवकालीन खडकाच्या टाकीतील पाण्यात विषारी औषध टाकण्यात आलंय। अज्ञात माथे फिरून हे औषध टाकले, त्यामुळे पाण्याचा स्रोत दूषित झालाय। त्यामुळे टाकीत सुमारे 1.5 ते 2 लाख लिटर पाणी असून सुद्धा ग्रामस्थांना ते पिता येत नाही, वापरता येत नाही। त्यामुळे या गावांना पंचायत समितीकडून येणाऱ्या एका पाण्याच्या टँकरवर आपली आणि जनावरांची तहान भागवावी लागते। मात्र हा एक टँकर पुरत नसल्याने ग्रामस्थांनी टँकरची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे। दरम्यान ग्रामस्थांच्या झालेल्या गैरसोयीविषयी अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर। जुन्नर तालुक्याच्या आदिवासी दुर्गम भागात असणाऱ्या कोपरे, मांडवे आणि मुथाळणे या परिसरामध्ये भीषण अशी पाणी टंचाई निर्माण झाली आहे। त्यातच या पाणी टंचाईमध्ये नागरिकांना आधार देणारे जे नैसर्गिक पाणी स्रोत आहेत, मांडवे आणि मुथाळणे ग्रामपंचायत हद्दीमधील एका शिवकालीन खडकाच्या टाकीमध्ये एका अज्ञात माथे फिरूने विषारी औषध टाकले। ग्रामपंचायती वतीने या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आलाय आणि ग्रामस्थांना या टाकीतील पाणी पिण्यासाठी मज्जाव करण्यात आलाय। आपण पाहू शकताय, हीच ती खडकातील शिवकालीन टाकी आहे। या शिवकालीन टाकीच्या पाण्यामध्ये एका अज्ञात माथे फिरूने औषध टाकून हे पाणी खराब करण्याचा प्रयत्न केलाय आणि हे दिसणारं पाणी या भागातील नागरिकांना सध्या पिण्यासाठी वापरता येत नाहीये। ग्रामपंचायतीने या पाण्याच्या पिण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे। आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहे, काय सांगाल आपण ह्या पाण्यावरती नागरिकांना वापरण्यासाठी बंदी घातली आहे? कारण या ठिकाणी ह्या टाकीमध्ये एका अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकून पाण्याचा उपयोग वाईट केलेला आहे। त्यामुळं या ग्रामस्थांना आम्ही सांगितले की पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करू नका आणि जनावरांना पण सुद्धा घालू नका। कारण आज काही लोकांनी पाणी पिण्यासाठी नेलं तर त्या लोकांना उलट्या, थोडी घशामध्ये मळमळ होऊ लागली। आम्ही तत्काळ त्या ठिकाणी जाऊन आरोग्य विभागाला फोन करून आरोग्य विभागाचे कर्मचारी बोलावून त्या ठिकाणी त्या लोकांची आम्ही तपासणी केली। तर नॉर्मल म्हणजे असं सांगितलं आणि हे पाण्याचा नमुना सुद्धा आम्ही आरोग्य विभागाकडे मड या ठिकाणी पाठवण्यात आले आहे। तर अजून पाण्याचा काय आलेला नाही, रिपोर्ट आलेला नाही। तर 1-2 दिवसामध्ये रिपोर्ट येईल। रिपोर्ट आल्यानंतर आम्ही त्या पाण्याचा वापरण्यात योग्य आहे किंवा नाही याचा आम्ही शहानिशा करून ग्रामस्थांना आम्ही सांगू। जर व्यवस्थित असेल तर आम्ही पाणी पिण्यामध्ये उपयोग करू। या टाकीतल्या पाण्याचे नमुने आरोग्य विभागाने तपासणीसाठी नेले आहेत, मात्र अद्याप आरोग्य विभागाचा रिपोर्ट जो आहे हा उपलब्ध झालेला नाहीये। या पाण्याच्या नमुन्यांचा रिपोर्ट ज्यावेळेस आरोग्य विभाग या ग्रामस्थांना देईन, त्यापुढेच या पाण्याचा वापर करायचा की नाही करायचा याचा निर्णय या भागातील ग्रामस्थ घेणार आहेत। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, मुथाळणे, पुणे। राज्यभर गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणामध्ये तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील पुजाऱ्यांची नावं आलेली आहेत। त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय। ड्रग्ज प्रकरणामध्ये पुजाऱ्यांची नावं आल्यानंतर भक्तांनाही मोठा धक्का बसला। देवासारखा विश्वास आम्ही पुजाऱ्यांवर ठेवतो, त्यामुळे पुजाऱ्यांनी अशा गोष्टी टाळायला हव्या। तर प्रशासनानं संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी भूमिका भाविकांनी सांगितली आहे, मांडली आहे। भाविकांचा जे विश्वास आहे ते अविश्वास होतो। जे त्यांच्यावर भक्ती श्रद्धा जे आहे ते या ठिकाणी आम्ही श्रद्धेने येतो, या ठिकाणी भक्तीनं त्या माता देवावरचा विश्वास उठतो। अशा लोकांना लगेच म्हणजे काय कारवाई झाली पाहिजे, कारण की लगेच तात्काळ पाहिजे त्याच्यावर, म्हणजे लवकरात लवकर। हे इथं या देवाच्या ठिकाणी नाही व्हायला पाहिजे। हे पवित्र स्थान आहे, 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे। इथं हे गोष्टी नाही पाहिजे। याच्यावर सरकारने काहीतरी कारवाई केली पाहिजे। नुसतं आश्वासन देऊन नाही चालत, कारवाई पण झाली पाहिजे, तेव्हा तर हे कुठंतरी काहीतरी थांबल। पुजाऱ्यांना तर अशा गोष्टी करणं हे शोभत नाही, कारण मंदिरापाशी जे भाविक आहेत तुमच्यावर विश्वास ठेवून येत असतात, असे जर धंदे करत असतील तर ते काही बरं नाही आणि शासनाने याच्यावर वेळीच आळा घातला पाहिजे, कारवाई केली पाहिजे यांच्यावर। हे एवढं पवित्र ठिकाण आहे, तर या ठिकाणी अशा गोष्टी व्हायला लागल्या। या गोष्टी इथं नाही व्हायला पाहिजे, पण त्या इथं होत्या ते, तर यावर काहीतरी कठोर कारवाई झाली पाहिजे। तर याचा काहीतरी निश्चित प्रतिक्रिया काय असेल ती सरकारकडून झाली पाहिजे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं हे म्हणजे महाराष्ट्रातले लय लांब लोक येतात। हे तुळजाभवानीचे मंदिर आहे। या पुजारी लोकांना असं केल्यानंतर तुळजापूरमध्ये भाविक यायचे घाबरतात ना, येणार नाहीत। यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे।
नियमाने ते ड्रग्स वगैरे आपल्या इथं तुळजापूरमध्ये नाही चालणार आहे, असं म्हणजे देवाचं एक ठिकाण असल्यामुळं तर नाही चालणार आहे.